शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं जे मॅटर आता जवळजवळ 1.5 वर्ष झालेली आहेत आणि हे मॅटर चीफ जस्टिसांच्या खंडपीठासमोर आहे आणि चीफ जस्टिस नोव्हेंबर मध्ये रिटायर होत आहे. तर नोव्हेंबरच्या आत नक्कीच हा निकाल येईल. आता एक ह्याच्यात शक्यता आपल्याला अशी पण म्हणता येईल की नक्की आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्यांचं जुनं चिन्ह परत पाहिजे का नाही, पण त्यांचा इंटरेस्ट असा असेल की दादांकडून घड्याळ जायला पाहिजे आणि एकनाथ शिंदेकडून धनुष्यबाण जायला पाहिजे आणि त्याच्यात काही वावगं नाही. इलेक्शन कमिशननी फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर हे दिलेलं आहे, पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं आहे. आता काही लोक म्हणतील की परिस्थिती बदललेली आहे, लोकसभेनंतर यांचे आता खासदार परत हे झाले ते, पण आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की सुप्रीम कोर्ट निर्णय देईल त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार. आपल्याला एक आता लक्षात घ्यावं लागेल की महापालिका, जिल्हा परिषद वगैरे ह्या सगळ्या निवडणुका आता विधानसभेनंतर होणार हे नक्की आहे. लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीनंतर सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या केसेस होत्या त्याचं स्टेटस नेमकं काय आहे आणि त्याचं पुढं आता नेमकं काय होणार आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा अजूनही व्हॅलिड आहे की नाही. तर एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले सातत्यानं त्यांच्या सरकारबद्दल डेडलाईन्स दिल्या जात होत्या. हे सरकार आत्ता पडेल मग पडेल, पण अजून तरी ते काही पडलेलं नाहीये आणि आता विधानसभेच्या आधी नेमकं काय होऊ शकतं. सोबतच लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं 2 वेगवेगळ्या चिन्हावरती लढवली. आता विधानसभेच्या वेळी त्यांच्याकडे तीच चिन्ह कायम राहणार का, की त्याच्या आधी निवडणूक आयोगाचा काही वेगळा निर्णय येऊ शकतो. पक्ष कुणाचा याचा एक अंतिम निकाल बाकी आहे. आणि सोबतच आमदार अपात्रतेबद्दल की ज्या केसमध्ये 10व्या शेड्यूलचा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचा एक खूप मोठा प्रश्न दडलेला आहे आणि ज्या केसच्या आधारे कदाचित पुढच्या 2-3 दशकांमध्ये सगळ्या लिगल केसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या केसचा हवाला दिला जाईल आणि त्याच्यामुळे ही केस जी आहे ती खूप महत्वाचा आहे. त्याच्यामधला विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्ट मान्य करतंय का की काही वेगळा निकाल देतंय. हे सगळे प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या मनामध्ये अजूनही कायम आहेत. आणि आता आपण जुलै महिन्यामध्ये आहोत. साधारणपणे सप्टेंबरच्या 20 तारखेपर्यंत आचारसंहिता लागू शकते असं म्हणतायत आणि त्यामुळे पुढच्या 2-2.5 महिन्यामध्येच जे काही व्हायचंय त्या सगळ्या घडामोडी होणार आहेत. काय होऊ शकतं, स्टेटस सध्याचं नेमकं काय आहे आणि या सगळ्या केसेसचा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि म्हणून या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत सुप्रीम कोर्टातले ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. सिद्धार्थजी, सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर खरं तर बरेचसे लोक विसरून पण गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी थोडंसं एक रिव्हिजन की आता या केसेसचं सगळ्या स्टेटस नेमकं काय आहे. आमदार अपात्रतेच्या बद्दल विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिलाय त्याच्याबद्दल जी अपील आहे ते कधी सुप्रीम कोर्टामध्ये येईल आणि आयोगाच्या केस बद्दलची स्थिती काय. बघा प्रशांतजी, आता आपल्याला म्हणावं लागेल की द सुप्रीम कोर्ट इज बॅक. सुप्रीम कोर्ट इज बॅक वेकेशन्स नंतर. आता वेकेशन्स अजून चालू आहेत सुप्रीम कोर्टाचे आणि 8 जुलै पासून सुप्रीम कोर्ट सुरू होणार आहे ऑफिशियली. पूर्ण सगळे बेंच बसणार आहेत. आता वेकेशन बेंच बसत आहेत, 2 बेंच. तर आता ह्या सगळ्या ज्या 4-5 इम्पॉर्टंट केसेस महाराष्ट्राच्या आहेत त्यांचं सगळ्यांचं जुलैमध्ये तारखा येतात. या वेकेशन्स नंतर जुलैमध्येच त्याच्या तारखा येत आहेत. पहिली जी आपली केस आहे ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हा संबंधीची. तर शिवसेना पक्ष आणि चिन्हा संबंधीची केस आहे. प्रशांतजी, आता आपल्याला म्हणावं लागेल की द सुप्रीम कोर्ट इज बॅक. सुप्रीम कोर्ट इज आफ्टर वेकेशन्स. तर आता वेकेशन्स 7 तारखेला वेकेशन संपतील. 8 तारखेपासून सुप्रीम कोर्ट ऑफिशियली फुल स्ट्रेंथ सुरू होणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या 4-5 इम्पॉर्टंट केसेस ज्या आहेत म्हणजे शिवसेना पक्ष चिन्ह, राष्ट्रवादी पक्ष चिन्ह, आमदार अपात्रता आणि ओबीसी मॅटर म्हणजे नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका, त्या सर्वांच्या तारखा जुलैमध्ये येतात. जसं सुप्रीम कोर्ट 8 तारखेपासून सलग त्याच्या तारखा येत आहेत. तर आता त्यातली आपण पहिली केस बघू, शिवसेना पक्ष आणि चिन्ह. तर इलेक्शन कमिशननी, तुम्हाला आठवत असेल, शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेना सुपूर्द केला होता, पक्ष आणि चिन्ह, फेब्रुवारी 2023 मध्ये. त्याच्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात आले. आता सुप्रीम कोर्टात त्या मॅटर मध्ये प्लीडिंग्स कम्प्लीट आहेत. म्हणजे रिप्लाय, रिजॉइंडर हे सगळं झालेलं आहे.
आता फायनल आर्ग्युमेंट साठी केस बाकी आहे. तर आता त्याची तारीख आहे 15 जुलै. तर 15 जुलैला एकदम काय होईल असं नाही, पण त्याच्यात आपल्याला समजेल की ह्याची फायनल आर्ग्युमेंट कधी नेक्स्ट असेल. ओके. तर 15 जुलै नंतर एखाद्या तारखेनंतर ह्याचे फायनल आर्ग्युमेंट्स होतील आणि सुप्रीम कोर्ट ह्याचा निकाल देईल. पण आता ह्या बरेच सिद्धार्थजी, मला एक थोडंसं विचारायचं आहे की आता म्हणजे मी जसं म्हटलं की आपण आता जुलैमध्ये आहोत आणि साधारणपणे 20 सप्टेंबरच्या आत आचारसंहिता लागू शकते. तर या 2-2.5 महिन्यामध्ये हे सगळे निकाल येणार आहेत. कोर्टाचं कामकाज सगळ्यांना माहिती आहे की तारखा सतत पुढे जात असतात. तर आता हे अंतिम निकाल याच 2 महिन्यामध्ये लागतील की त्याच्यामध्ये पण असं होईल की विधानसभेचा कार्यकाळ संपेल आणि परत या केसेस अकॅडमिकली चालत राहतील? तुम्हाला काय शक्यता वाटते? बघा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं जे मॅटर आता जवळजवळ 1.5 वर्ष झालेली आहेत आणि मागच्या 8 महिन्यात ह्याच्यात तारखाच पडत गेलेल्या आहेत. तर आता नक्की काहीतरी होणार आहे याच्यात. आणि हे मॅटर जस्टिसांच्या खंडपीठासमोर आहे आणि चीफ जस्टिस नोव्हेंबर मध्ये रिटायर होत आहे. तर नोव्हेंबरच्या आत नक्कीच हा निकाल येईल. आता कोर्ट तर काय बघत नाही की विधानसभेची तारीख काय, मग निकाल आपण आधी लावू नंतर लावू, ते कोर्टच्या तसं मनात असायचं काहीच कारण नाही. पण अपेक्षा आहे की तो लवकरात लवकर तो निकाल येईल. आता शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधी काय निकाल येऊ शकतो याचे 3 मी शॉर्ट मध्ये सांगतो. एक तर सुप्रीम कोर्ट म्हणेल की इलेक्शन कमिशननी जे केलेलं आहे चुकीचं आहे आणि ते ओव्हरटर्न करेल डिसिजन आणि पक्ष आणि चिन्ह हे परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो. ही एक शक्यता. दुसरी शक्यता, सुप्रीम कोर्ट म्हणेल की जे इलेक्शन कमिशननी केलं आहे ते टोटली बरोबर आहे आणि आम्ही याच्यात इंटरफिअर करू इच्छित नाही. तिसरी आणि प्रबळ शक्यता अशी आहे की परत मॅटर इलेक्शन कमिशनकडे पाठवण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की तुम्ही हे रिकन्सिडर करा, पण त्याच्यात वेळ निघून जाईल आणि हे महत्व मग त्याचं कमी होईल. कारण उद्धव ठाकरेंचा असाच इंटरेस्ट असेल की लवकरात लवकर हे पक्ष आणि चिन्हाचा निर्णय लागावा. त्याचा प्रयत्न त्यांचा आहेच. आता बघू कोर्ट त्याच्यावर काय कसं हे करतं. ओके. पण आता लोकसभेला शिवसेनेनं मशाल चिन्हावरती निवडणूक लढवली, राष्ट्रवादीनं तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवली. आता विधानसभेच्या आधी परत काही वेगळा निर्णय होईल आणि यांना वेगळी चिन्ह दिली जाऊ शकतात का? इतक्या कमी काळामध्ये परत हा सगळा बदल होईल? बघा, शिवसेनेची पक्ष आणि चिन्हाचं मॅटर आता 1.5 वर्ष झालेलं आहे. त्याचा लवकरच निकाल अपेक्षित आहेच. राष्ट्रवादीचं मॅटर थोडं नवीन आहे, त्याचाही निकाल लवकरच अपेक्षित आहे. कारण तो राष्ट्रवादीचं जे मॅटर आहे त्याचा बेंच वेगळा आहे आणि ते थोड्या फास्ट पेस मध्ये जात आहे. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस विश्वनाथन. तर त्याचाही निकाल आहे. आता एक ह्याच्यात शक्यता आपल्याला अशी पण म्हणता येईल की नक्की आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्यांचं जुनं चिन्ह परत पाहिजे का नाही, म्हणजे पवार साहेबांना परत घड्याळ पाहिजे का नाही आणि उद्धव ठाकरेंना परत धनुष्यबाण पाहिजे का. त्यांचा इंटरेस्ट असाही असू शकतो की एकनाथ शिंदेकडून आणि दादांकडून हे चिन्ह द्यायला पाहिजे. बरोबर. त्यांना ते परत मिळेल का नाही ती वेगळी गोष्ट. त्यांना ते वाटलंच तर तुतारी किंवा मशालच ठेवतील, पण त्यांचा इंटरेस्ट असा असेल की दादांकडून घड्याळ जायला पाहिजे आणि एकनाथ शिंदेकडून धनुष्यबाण जायला पाहिजे आणि त्याच्यात काही वावगं नाही. त्याच्यात होऊ शकतं असं. असंही होऊ शकतं तुम्ही म्हणताय की म्हणजे जे मूळ चिन्ह आहेत ते जाऊन दोघांनाही नवीन चिन्ह मिळू शकतात? नाही, आता हे इंटेरिम मध्ये ह्यांना चिन्ह दिलेलं आहे. मशाल हे चिन्ह सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनवरच दिलं गेलेलं आहे इलेक्शन कमिशनच्या थ्रू आणि तुतारी हे चिन्ह पण इंटेरिम म्हणजे जोपर्यंत फायनल निकाल येत तोपर्यंत. आता फायनल निकाल लवकर येऊ शकतो नोव्हेंबरच्या आत. आता तो इलेक्शनच्या आसपास येतो, त्याच्या लगेच नंतर येतो का आधी 2 महिन्यात लगेचच येतो ते आपल्याला सांगता नाही. पण पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना कितपत इंटरेस्ट असेल की ते जुनं चिन्ह परत मिळवण्यात. जरी जुनं चिन्ह त्यांचा इंटरेस्ट असाही असू शकतो की जुनं ह्यांच्याकडून काढून घ्यायला पाहिजे, म्हणजे अजित पवारांकडून आणि एकनाथ शिंदेकडून ते परत घ्यायचं का नाही चिन्ह, का ते परमनंटली गोठवण्यात यावं आणि मग अजितदादांना एकनाथ शिंदेना सांगावं की तुम्ही नवीन चिन्ह घ्या आणि उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांकडे नवीन चिन्ह त्यांचं आहेच, ते इंटेरिम चिन्ह तेच ते कंटिन्यू करतील तुतारी आणि मशाल, असंही होऊ शकतं. बरं. पण आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये जेव्हा प्रचार होत होता तेव्हा त्यातला एक मुद्दा हा पण होता की ज्या पद्धतीने इथं पक्षफोड्याचे प्रकार झाले, 2 प्रादेशिक पक्ष संपवण्याचे प्रयत्न झाले, तर आता विधानसभेच्या वेळी जेव्हा सगळी ही निवडणूक लागेल, साहजिकच आहे की अंतिम निकाल जे सुप्रीम कोर्टाचे येतील त्याचा पण कुठेतरी परिणाम विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये होणार आहे
आणि अ, देशाची जी पक्षाची सगळी रचना आहे, आपल्याकडे जी राजकीय प्रणाली आहे, त्याच्या दृष्टीने सुद्धा हा निकाल जो आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण राजकीय पक्षांचं अस्तित्व धोक्यामध्ये येईल अशा पद्धतीचे जर पक्ष फोडले गेले तर, असं सुद्धा एक बचाव जो आहे तो केला जात होता. तर त्या दृष्टीनं हा अंतिम निकाल जो आहे तो कसा परिणाम करणार असेल एकूण सगळ्या राजकारणावर? बघा, चीफ जस्टिसांचा हा प्रयत्न असेलच, कारण नॉर्मली रिटायर व्हायच्या वेळेस म्हणजे नोव्हेंबरमध्ये ते रिटायर होणार आहेत. हे इम्पॉर्टंट मॅटर्स जे त्यांच्या खंडपीठासमोर आहेत त्याचा निकाल ते देतीलच. आता शिवसेनेचं मॅटर पक्ष आणि चिन्ह हे चीफ जस्टिसांसमोर आहे आणि ते प्रलंबित आहे 1.5 वर्षापासून. हा खूप इम्पॉर्टंट निकाल असतो, कारण इलेक्शन कमिशननी फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर हे दिलेलं आहे. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं आहे. आता काही लोक म्हणतील की परिस्थिती बदललेली आहे, लोकसभेनंतर यांचे आता खासदार परत हे झाले ते. पण आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की सुप्रीम कोर्ट निर्णय देईल त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार. हो, त्यावेळेसचं जे मॅटर होतं त्या परिस्थितीनुसारच. आता नवीन परिस्थिती म्हणजे की काय सुप्रीम कोर्ट 20 की पण करू 22 जून शकतो. 2022? हो, त्यावेळेस राष्ट्रवादी संबंधी पण प्री म्हणजे जेव्हा मॅटर गेलं इलेक्शन कमिशनकडे आणि इलेक्शन कमिशनचा निर्णय आला त्याच्यावरच तर सुप्रीम कोर्ट हे देणार. आता नवीन जर मॅटर कन्सिडर करायचं असलं, नवीन आता परत यांचे आमदार कमी झाले वाढले, आमदार खासदार कमी झाले वाढले, तर मग एकच पर्याय होईल की ते परत इलेक्शन कमिशनकडे पाठवा. परत इलेक्शन कमिशननी ते रिकन्सिडर करावं, मग त्याच्यात परत वेळ जाईल. तर पवार साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा, दोघांचा एकच हे असेल की लवकरात लवकर हा निर्णय यावा आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादांना वाटेल की हा निर्णय कसा लांबवता येईल, कशा तारखा वाढवता येतील, हा त्यांचा इंटरेस्ट असेल. ओके. नाही, मगाशी तुम्ही ज्या तारखा सांगितल्या, 15 जुलैला अध्यक्षांच्या निकालाबद्दलचं आव्हान आहे, त्याची डेट आहे. आयोगाबद्दल? नाही, 15 जुलैला पक्ष आणि चिन्ह, ओके. शिवसेना आणि पक्ष आणि आणि चिन्ह अध्यक्षां 15 जुलै. ओके. आणि आणि हा अध्यक्ष? अध्यक्षांनी जे शिवसेना आमदारांना अपात्र म्हणजे अपात्रता प्रकरण त्याच्या कोणालाच त्यांनी हो, सगळेच हो. पात्र ठरले, तर त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे डायरेक्ट सुप्रीम कोर्टात सुनील प्रभू मार्फत आले होते. त्याची तारीख 19 जुलै आहे. त्यात तुम्हाला ओके. मागच्या वेळेस आठवत असेल की चीफ जस्टिस म्हणले होते की 2 ठिकाणी मॅटर चालू आहे. भरत गोगावलेंनी फाईल केलंय हायकोर्टात, सुनील प्रभूंनी फाईल केलंय सुप्रीम कोर्टात. तर आता ह्या तारखेला 19 जुलैला चीफ जस्टिस ठरवणार आहेत की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का हायकोर्टात चालेल. ओके. सुप्रीम कोर्टात ते जर चाललं तर हे निकाल लवकर अपेक्षित आहे. हायकोर्टात चाललं तर परत हायकोर्टाचा निर्णय, मग सुप्रीम कोर्ट. त्यामुळे ओरिजिनल रेकॉर्ड पण स्पीकरांकडून मागितले गेले आहेत आणि जास्त करून हे मॅटर सुप्रीम कोर्टातच चालेल असं मला वाटतं की ओके. आमदार अपात्रते. या दोनही केसेसमध्ये, एक पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातला आहे, दुसरा आमदार अपात्रता. तर आता आमदार अपात्रतेचा तर असं म्हणजे त्याची अशी गंमत झाली आहे की मुळामध्ये ही आमदार अपात्रता केवळ एका टर्म पुरती होती आणि आता कुणीच अपात्र झालेलं नाहीये. तर जो काही निर्णय येईल तो व्यावहारिक दृष्ट्या तर खूपच म्हणजे गमतीशीर होऊन जाईल की इतक्या शेवटच्या क्षणी जर निर्णय आला तर तो नेमका प्रत्यक्षात त्याचा किती परिणाम होणार आहे हा पण एक त्याच्यातला प्रश्न आहेच. पण या दोनही निर्णयांना 20 सप्टेंबरची डेडलाईन का नाही लागू होत? म्हणजे निवडणुकीच्या आधी हे निकाल अंतिम येणं हे कायद्याच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक नाहीये. नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण कायदा म्हणजे सुप्रीम कोर्ट असा विचार करणार नाही की आता यांची आता सुप्रीम कोर्टाने तेवढं नार्वेकरांना सांगितलं की तुम्ही लवकर निर्णय द्या, कारण ही अपात्रता जी असेल, तुम्ही जो निर्णय द्याल तो फक्त टर्म संपेपर्यंतच असेल. पण नार्वेकरांना असा निर्णय दिला की कोणच अपात्र नाही. तरी उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र व्हायला पाहिजे. त्याच्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल, पण त्याच्यात त्यांना सुप्रीम कोर्टाला 20 सप्टेंबर आचारसंहिता, महाराष्ट्र इलेक्शन असं काही बंधन नाही. पण अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय येईल. आणि राष्ट्रवादी संबंधीचे इलेक्शन कमिशनने निर्णय दिला पक्ष आणि चिन्हाचा, त्याची तारीख 16 जुलै. म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे पक्ष आणि चिन्ह 15 जुलै, शरद पवार विरुद्ध अजित पवार पक्ष आणि चिन्ह 16 जुलै, आणि सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे एमएलए डिस्क्वालिफिकेशन 19 जुलै. ओके. आणि एक इम्पॉर्टंट मॅटर, राहुल रमेश वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ओबीसी मॅटर, त्याच्यावर आपले सगळे जिल्हा महापालिका, परिषद, जिल्हा पंचायत परिषद. समिती, महापालिका पण ते ते आता मॅटर. लोकांनी गृहीत धरलंय की या निवडणुका बहुतेक विधानसभेच्या नंतरच होणार, कारण आता हो, घोटाळा चालू आहे पण त्यामुळं. तरी पण त्याची डेट हो. 12 जुलै आहे. त्यामुळं हे 15, 19, 12, 16 अशा ह्या 8-10 दिवसात हे सगळे तारखा तरी पडणार आहेत. पुढे बरोबर. काय होईल ते माहित नाही.
आपल्याला एक आता लक्षात घ्यावं लागेल की महापालिका, जिल्हा परिषद वगैरे ह्या सगळ्या निवडणुका आता विधानसभेनंतर होणार हे नंतरच नक्की होणार. आहे. हे झालं थोडंसं लिगली. आपण थोडंसं पॉलिटिकली बोलू की जर समजा सुप्रीम कोर्टातले अंतिम निकाल काही वेगळे लागले आणि आधीचे निकाल अध्यक्षांचे जर सुप्रीम कोर्टानं फिरवले आयोगाचे, तर त्याचा किती मोठा परिणाम या सगळ्या निवडणुकीवरती, महाराष्ट्राच्या राजकारणावरती होईल? फिरवले म्हणजे आता उद्धव ठाकरे आलेले आहेत नार्वेच्या विरुद्ध निर्णयाविरुद्ध सुनील प्रभूंमार्फत सुप्रीम कोर्टात, आणि त्यांची मागणी आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. ते डिस्क्वालिफाय झाले तर त्याचा विषय संपतो, म्हणजे ह्या टर्म पर्यंत. ते डिस्क्वालिफाय जरी सुप्रीम कोर्टाने केले तर फक्त आपली विधानसभेची टर्म संपेपर्यंतच ते डिस्क्वालिफाय राहते. बरोबर. नोव्हेंबर जेव्हा आपली टर्म संपते, त्यामुळे 11 आता नोव्हेंबरला तसं संपते. त्याच्यात थोडा अकॅडमिक इंटरेस्टच उरलेला आहे तो निर्णय, कारण चीफ जस्टिस हे नोव्हेंबर मध्ये रिटायर होणार आहे, आणि जरी तो निर्णय आला तर तोपर्यंत प्रक्रिया, इलेक्शन हे सुरू झालेलं असेल, आणि ऑक्टोबर मध्ये तर एखाद्या वेळेस वोटिंग पण होईल. त्यामुळे कोर्टाचा प्रयत्न होता सुरुवातीला की तुम्ही लवकर निर्णय द्या, अध्यक्षांना सांगत होते वगैरे, पण आता कसं झालंय, एक त्यावेळेस चर्चा अध्यक्षांनी आता निर्णय दिला, पण आता थोडा असं म्हणता येईल की कोर्टाकडून विलंब होतोय, काही कारणास्तव तारखा पडतायत, मध्ये वेकेशन आले, हे झालं, बऱ्याच गोष्टी होत आहेत. तर आता बाजूचे वकील पुश करतीलच की लवकरात लवकर नाही, निर्णय व्हावा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही एक चर्चा खूप असते की एकतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे, पण तरी सुद्धा त्यांना या टर्म मध्ये मुख्यमंत्रीपद मिळालेले नाहीये. आता जर त्यांना निवडणुका लढायच्या असतील आणि त्याच्यामध्ये स्वबळाचा त्यांचा जो नारा आहे त्या दृष्टीने जर तयारी करायची असेल, तर या मित्र पक्षांना थोडंसं योग्य वेळी बाजूला पण करावं लागेल. तर त्या दृष्टीनं कोर्टातनं जे काही करायचंय ते ऑपरेशन करून मग भाजप आपले सुप्त हेतू साध्य करेल का? काय वाटतंय? मला नाही वाटत असं आपल्याला म्हणता नाही येणार की कोर्टाच्या मार्फत असं, कोर्ट काय कोणाच्या अशा ऐकण्यात नसतं. लोकांची एक समज आहे की हे कोण सांगता असं, तर तसं काही नाहीये. आपण मानू की तसं नाहीये, नक्कीच नाहीये. पण आता कोर्ट काय करेल, कोर्ट काय करणार ते कोर्टावर आहे. आणि मला तर प्रॅक्टिकली जर तुम्ही विचारलं तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, कारण खूप वेळ गेलाय. हा जर निर्णय थोडा लवकर आला असता ना, अध्यक्षांनी काय कारणास्तव ते लांबवलं, मग कोर्टाकडून तारखा पडत गेल्या. आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे जवळजवळ 1.5 वर्ष झालं, मागच्या 8-7 महिने त्याच्यात कोर्टाकडून तारखाच पडत गेल्या, सुप्रीम कोर्टाकडून. बरोबर. तर सगळ्या गोष्टीत आता हे तर झालं, ठीक आहे की आता आपली महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आली आहे, त्यामुळे आपण या सगळ्याचा विचार करतोय. पण हे निकाल जे आहेत ते देशासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत, की कारण अशा पद्धतीनं पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जर पळवाट शोधली गेली आणि याच्या आधी असं व्हायचं की लोक पक्ष सोडून बाहेर जायचे, वेगळा पक्ष स्थापन करायचे, या दोनही केसेसमध्ये अभूतपूर्व गोष्ट झालेली आहे की त्याच लोकांनी आम्हीच पक्ष पक्षावरती दावा केलाय आणि एक इंटरनल डेमोक्रेसी, अंतर्गत लोकशाहीचं कोंदण त्याला प्राप्त करून देण्यात आलेलं आहे. तर हे भविष्यामध्ये कायम राहू शकतं जर हे निकाल कायम राहिले तर. त्या दृष्टीनं हा निकाल कसा असू शकतो? बघा प्रशांतजी, ह्याचा निर्णय कधी ना कधी येणार आहे. आता आपण मिनिट हे विसरून जाऊ, महाराष्ट्राचे विधानसभा येत आहेत वगैरे, पण जेव्हा कधी हा निर्णय येईल शिवसेनेसंबंधी, राष्ट्रवादी संबंधी, डिस्क्वालिफिकेशन संबंधी, हे लँडमार्कच असणार आहे. कारण ह्याचा पुढेही गैरवापर होऊ शकतो ना, त्यामुळे सुप्रीम कोर्टाला ह्याच्यावर काहीतरी निर्णय द्यावाच लागणार आहे. आणि तो अकॅडमिक इंटरेस्ट असेल किंवा पुढे कधी हे होऊ नये अशासाठी असेल, पण निर्णय हा अपेक्षित आहे, तो येईलच, आणि तो म्हणजे देशाच्या भल्यासाठी येणार आहे. आता तो कितपत कोणीतरी त्याला मिसयूज नाही म्हणता येणार, विदिन द लॉ, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून काही लोकांनी त्याचं हे केलेलं आहे, त्याच्यावर आपल्या स्पष्टता सुप्रीम कोर्ट देईल. आता तो निर्णय आधी येतो म्हणजे या सगळ्या इलेक्शनच्या नंतर येतो, ते थोडं आता कट टू कटच झालेलं आहे असं म्हणावं लागेल. पण म्हणजे 2 डेडलाईन आहेत आपल्यासाठी, एकतर निवडणुकीची आचारसंहिता किंवा मग चीफ जस्टिसची रिटायरमेंटची तारीख. या दोन्हीपैकी तरी एक डेडलाईन पाळली जाईल. चीफ जस्टिसांच्या रिटायरमेंटची तारीख ही आपल्याला पकडावी लागेल, कारण त्याच्या आधी जे इम्पॉर्टंट मॅटर असतील त्याचे ते निर्णय पण देतील. ती पण नोव्हेंबरमध्येच आहे ना? ती पण नोव्हेंबरमध्ये. मिड नोव्हेंबर मध्ये आहे. त्यामुळे शिवसेना दोन्ही पक्ष साधारण आणि सेमच आहेत, चिन्ह, कारण आपल्या विधानसभेची तारीख जो कार्यकाळ संपतोय तो 11 नोव्हेंबरला आहे. फक्त आचारसंहिता लवकर हो लागेल का? हो हो हो.
पण आता पक्ष आणि चिन्हासंबंधीचा तो निर्णय जरी नोव्हेंबरमध्ये आला तर तोपर्यंत इलेक्शन होऊन गेलेले असतील ना. जरी ऑक्टोबरमध्ये आला तर ऑक्टोबरमध्ये प्रोसेस, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट प्रोसेस वगैरे चालू झाला असेल. तर यांचा प्रयत्न असेल पवार साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा, की लवकरात लवकर हे निर्णय कसे लावून घ्यावे आणि लवकरात लवकर या तारखा कशा ना पडू आणि लवकर त्याच्यात इफेक्टिव्ह हिअरिंग व्हायला पाहिजे. ती मोठी कसोटी आहे. तर आशा करूयात की सुप्रीम कोर्टामध्ये आता जे या 2 केसेसचं भवितव्य आहे ते पुढच्या 2 महिन्यामध्ये कुठल्या वळणावरती जातं हे कळेलच. पण या दोनही केसेसचं स्टेटस नेमकं काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. सिद्धार्थजी, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि त्यांनी जसं सांगितलं की या 2 डेडलाईन खूप महत्वाच्या आहेत, त्याच्या आधी निकाल येतोय का हे आपल्याला बघावं लागेल. या 2 केसेसवरती महाराष्ट्राच्या विधानसभेचं राजकारण सुद्धा अवलंबून असणार आहे आणि त्यामुळं काय होते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ते आपण बघूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, सजेशन असतील तर त्या नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.